सुनेत्राताई पवार यांना विनंती. नमस्कार. मिसिंग लिंक म्हणजेच आताचा कनेक्टिंग लिंक लोकार्पण सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री शिवेंद्रराजे भोसले, आदित्यताई तटकरे, भरत शेठ गोगावले, मेघनाताई बोर्डीकर, सुनीलजी तटकरे, श्रीरंगाप्पा बारणे, श्री अनिलजी गायकवाड, श्री मिलिंद म्हैसेकर, श्रीमती मनेसा म्हैसेकर, तसेच सर्व प्रसार माध्यमातले सर्व प्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्वच इथे राबणारा कर्मचारी वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 1 मे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तसेच बौद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्वांच्या साक्षीनं आज करण्यात आलं. आजचा दिवस खरं तर आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाचा आहे, सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. राज्यातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज एक आपण महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या 2 महत्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. खरं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा होते तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांनी त्याची पाहणी केलेली आपण आताच शिंदे साहेबांकडून ऐकलेलं आहे आणि मंत्रालयातील आपल्या दालनातूनच राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेत असताना या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ते नेहमीच घेत असायचे. या संदर्भामध्ये वेळोवेळी संबंधितांना आवश्यक त्या सूचना सुद्धा ते करायचे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादांचे या प्रकल्पामध्ये खरंच फार मोठे योगदान आहे आणि ही केवळ रस्त्यांची जोडणी नसून ती महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची एक नांदी म्हणायला हरकत नाही.